लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 या निमित्ताने लातूर येथे आता प्रचाराची रणधुमाळी दुसऱ्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. काँग्रेस वंचित बहुजन आघाडी यांचा लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 करिता जे जे नवं ते लातूरला हवं, लातूरकरांचा जाहीरनामा लातूरातील नामांकित पत्रकारांच्या समोर देश, राज्य, जिल्हा, शहर येथील माध्यमांसमोर याचं विमोचन नुकतंच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं संपन्न झालेलं आहे. आदरणीय शिवराज पाटील साहेबांची प्रेरणा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे आशीर्वाद आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचं कार्य या नेत्यांच्या कृपादृष्टीने मी आणि माझे सारे व्यासपीठावर माझ्या समवेत असलेले नेते व्यासपीठासमोर उपस्थित असलेले कार्यकर्ते, सहकारी, काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी, 70 उमेदवार आणि लातूरकर यांनी मिळून हा लातूरकरांचा जाहीरनामा आपल्या पुढे मांडलेला आहे. आदरणीय सोनिया गांधी, आदरणीय मल्लिकार्जुन खरगे, आदरणीय राहुल गांधी, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय प्रियंका गांधी, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, आदरणीय हर्षवर्धन सपकाळ, आदरणीय विजय वड्डेट्टीवार, आदरणीय बंटी पाटील, डॉक्टर शिवाजी काळगे, धीरज देशमुख, वैजनाथराव शिंदे, अभय साळुंके, किरण जाधव, दीपक सूळ, स्मिता खानापुरे, संतोष सूर्यवंशी, निंबाळकर ताई, सचिन गायकवाड,
या साऱ्यांच्या विचारानं हा जाहीरनामा आम्ही आपल्या पुढे मांडलाय आणि या लढ्यामध्ये आम्ही सगळे उतरलेले आहोत. 5 गॅरंटी लातूरसाठी आम्ही घेऊन आलेले आहोत. नव्या लातूरच्या प्रगतीसाठी 5 गॅरंटी. पहिली, भ्रष्टाचाराला फुल स्टॉप. टक्केवारी मुक्त लातूर महानगरपालिका. दुसरी, लातूर केअर, आरोग्याची हमी प्रत्येकासाठी. लातूरकरांचा विमा उतरवणं केंद्राची आणि राज्याची योजना आहेच, पण त्या पुढे जाऊन आरोग्याच्या संदर्भामध्ये जे आजार आहेत, जे आजार या केंद्राच्या आणि राज्याच्या योजनेमध्ये समाविष्ट नाहीत, अशा आजारांसाठी, उपचारांसाठी लातूरकरांसाठी विमा योजना. लातूरकरांसाठी फ्री अॅन्युअल हेल्थ चेकअप. म्हणजे प्रत्येक लातूरकराचं स्वास्थ्य हे निरोगी राहावं. प्रिकॉशन इज बेटर देन क्युअर. अनेक वेळा एखादा आजार एखाद्याला होऊन जातो आणि डॉक्टर नेहमी असं आपल्याला सांगतात की वेळीच याचं जर निदान झालं असतं तर कदाचित हा आजार आपल्याला टाळता आला असता. अजून लातूर सारख्या शहरामध्ये खोलवर या व्यवस्था रुजलेल्या नाही आहेत आणि म्हणून सामान्य माणसासाठी म्हणजे 45 वर्षाच्या वरच्या महिलांना आणि 50 वर्षाच्या वरच्या पुरुषांना फ्री अॅन्युअल हेल्थ चेकअप लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं आम्ही सुरू करणार आहोत. अपघात विमा त्यामध्ये देण्याचाही आमचा प्रयत्न आहे. तिसरी, महिलांसाठी मोफत सिटी बस प्रवास. आम्ही हे यापूर्वी केलंच होतं, पण सरकार आणि प्रशासकाच्या काळामध्ये याच्यात खूप अडचणी निर्माण झाल्या आणि ती योजना खोळंबली. पण आम्हाला असं वाटतं की ही योजना लातूरकरांनी अगदी याचं उत्स्फूर्त स्वागत केलं होतं आणि ही योजना पुन्हा लागू करावी किंबहुना याची व्याप्ती वाढावी अशी मागणी लातूरकरांच्याकडनं आमच्याकडे झाली आणि म्हणून तिसरी गॅरंटी आमची महिलांसाठी मोफत सिटी बस प्रवास. चौथी, स्मार्ट शहर वाहतूक व्यवस्था प्रणाली. लातूरला वाहतुकीची कोंडी, दुर्दैवानं लातूरात होत असलेले अपघात आणि त्याची वाढती संख्या हे सारंच लक्षात घेता स्मार्ट शहर वाहतूक व्यवस्था प्रणाली राबवणं ही काळाची गरज बनली आहे. आणि त्यामध्ये ट्रॅफिक सिग्नल नेटवर्क, इंटेलिजंट
ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टम, सीसीटीवी, पार्किंग बेज, पार्किंग लॉट्स, मल्टी लेवल कार पार्क्स, याची गरज ही ओळखून ही गॅरंटी आम्ही इथं दिलेली आहे. लातूर शहरामध्ये अनेक शासकीय निमशासकीय जागा आहेत आणि त्या जागांचा उपयोग बहुमजली वाहनतळ करण्यासाठी आम्हाला कसा करता येईल याचा पुढाकार येणाऱ्या काळामध्ये आम्ही घेणार आहोत. म्हणजे उदाहरणाखातर आपलं जे जुनं बस स्टँड आहे, आम्ही येतानाच आता खासदार महोदयांशी चर्चा केली, तेव्हा जुन्या बस स्टँडला लातूरकर असं म्हणतात की खाली बस स्टँड असावं आणि त्याच्यावर मल्टी लेवल कार पार्क असावं, जेणेकरून गोलाई मधले जे दुकानदार आहेत त्या दुकानदारांना आणि ग्राहकांना दुकानासमोर गाडीतून उतरल्यानंतर वाहन लावण्यासाठी एक सुरक्षित जागा ही उपलब्ध करून द्यावी. तिथं आपल्याला ते करता येईल. इथं शादी खाण्याच्या शेजारी एक मोकळी जागा आहे, तिथेही तो प्रकल्प रेंगाळलेला आहे आणि तिथं देखील बहुमजली वाहनतळ आपल्याला निर्माण करता येईल. अगदी गुळ मार्केट जवळ आपलं जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याच्या शेजारी रेल्वेची जागा आहे. खासदारांचे आणि रेल्वे मंत्र्याचे मधुर संबंध आहेत, त्यामुळे मग केंद्र सरकार, राज्य सरकार आणि लातूर शहर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने तिथंही पब्लिक पर्पज यासाठी आपल्याला काही व्यवस्था विकसित कराव्या लागतील आणि म्हणून तोही आमचा आग्रह असणार आहे. शिवाजी चौकामध्ये बस डेपो आहे, तिथंही आपल्याला काही अशा व्यवस्था करता आल्या दळणवळणाला सक्षम करण्याच्या संदर्भामध्ये ही आमची भूमिका या ठिकाणी असणार आहे. आणि पाचवी गॅरंटी, लातूरच्या कानाकोपऱ्यामध्ये तर विकासाची कामं काँग्रेसनं यापूर्वी नेलेलीच आहेत. आज जे रस्ते, नाल्या, पिण्याचं पाणी, कचरा व्यवस्थापन, पथदिवे, हे तर आम्ही केलंच, पण लातूरचा विस्तार वाढतोय आणि लातूरच्या शहराच्या हद्दीच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे ज्याला आपण झालर क्षेत्र असं म्हणतो, फ्रिंज एरिया, तर तिथं अनेक वसाहती आता विकसित झालेल्या आहेत. तिथं अजूनही त्या वसाहती रस्त्याची वाट पाहतायत, नालीची वाट पाहतायत, पाणी पुरवठा वाहिनीची वाट पाहतायत, मलनिसारण वाहिनीची वाट पाहतायत, पथदिव्यांची वाट पाहतायत. अशा अनेक वसाहती आहेत आणि म्हणून आम्ही घर तिथं रस्ता, नळ, नाली, पथदिवा व कचरा पेटी याची हमी, ही पाचवी गॅरंटी ही आम्ही आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये अनेक असे मुद्दे आहेत की पानपोई ज्याला आपण म्हणतो, फिल्टर वॉटर, आता शौचालय आपण अनेक ठिकाणी उभे केले, त्याची सुद्धा व्याप्ती आम्ही वाढवणार आहोत. म्हणजे प्रत्येक 100 ते 250 मीटरवर एक सार्वजनिक शौचालय उभं करण्याची आमची भूमिका आहे. आणि त्याचबरोबर पानपोई हे सुद्धा आम्ही जवळपास 300 ठिकाणी लातूर शहरामध्ये शुद्ध पाण्याचे वितरणाचे केंद्र उभे करणार आहोत. म्हणजे बाजारपेठेमध्ये किंवा एखाद्या प्रभागामध्ये, एखाद्या मैदानाच्या शेजारी, बागेच्या जवळ, तर हे वॉटर फिल्टर्स आम्ही उभे करणार आहोत. महिलांसाठी प्रत्येक प्रभागामध्ये महिला भवन, जेणेकरून महिलांना त्या महिला भवनामध्ये एकत्र येता येईल आणि तिथं त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, किंवा महिलांना एक ठिकाण उठबस करण्यासाठी, ये जा करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, थोडीशी उसंत मिळाल्यानंतर वेळ घालवण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये महिला भवन या ठिकाणी आम्ही उभं करण्याचा आमचा मानस आहे.
महिलांचं सक्षमीकरण, महिला बचत गटांना जे भांडवल लागतं ते फिरत्या स्वरूपाने सुद्धा त्यांना उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये आम्ही योजना आखलेली आहे. आणि महिलांसाठी बचत गटाच्या वस्तू विक्री करण्यासाठी त्यांच्यासाठी एक बाजार किंबहुना महिला मॉल ज्याला आपण म्हणतो, महिला बचत गटासाठी जिजाऊ पथक याची देखील आम्ही स्थापना या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे. लातूरला कचरा मुक्त करण्याचा जो प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये आणखी संपूर्ण यश आपल्याला मिळालेलं नाहीये, पण त्या दिशेनं आम्ही ठोस पावलं उचलण्याच्या संदर्भामध्ये काम करणार आहोत. नाले सफाई ही नियमित झाली पाहिजे. नाले सफाई देखील नियमित होत नाही आणि म्हणून यांत्रिकीकरणाद्वारे नाले सफाई करण्याची व्यवस्था आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करावी लागणार आहे. 5 वर्षामध्ये 1 लाख नवे वृक्ष झाडं लातूर शहर हद्दीमध्ये लावण्याचा आमचा संकल्प आहे. प्रत्येक प्रभागामध्ये एक हेल्थ क्लिनिक उभं करण्याचा आमचा संकल्प. आणि लातूर शहरामध्ये जी काही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे तर त्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आम्ही आता इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्ट याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं आम्ही रूपांतर करण्याचा आमचा मानस आहे. याच्यामुळं पर्यावरणाला मदत होईल आणि एअर क्वालिटी इंडेक्स ज्याची चर्चा आपण करतो, ऐकतो, वाचतो, तर एअर क्वालिटी इंडेक्स हा प्रमाणामध्ये कसा राहील यासाठी आम्ही ठोस पावलं आणि धोरण आखणार आहोत. अनेक लोक हे भाड्याच्या घरामध्ये राहतात आणि त्या भाड्याच्या घरामध्ये जे लोक राहतात त्यांना परवडणारी घरं ही सरकारी योजनेतून किंबहुना पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या योजनेच्या माध्यमातून ही उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. आणि मजूर जे आहेत आमचे, जे आज शिवाजी चौकामध्ये उभे असतात किंवा लातूरच्या अनेक ठिकाणी ते सकाळी एकत्र येतात आणि तिथं मग तिथून कंत्राटदार त्यांना कामावर घेऊन जातो, तर त्यांना निवारा तिथं देण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे थांबण्याची व्यवस्था, थांबा, आम्ही या व्यवस्थेकडे सुद्धा आमचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक प्रभागामध्ये एक नवं उद्यान आम्ही विकसित करू पाहतोय. खेळाचं मैदान, ओपन जिम, रीडिंग रूम, अभ्यासिका, जे लातूर पॅटर्न याला बळ देण्याचा सुद्धा आम्ही मानस स्वीकारलेला आहे. आणि रीडिंग रूम्स अनेक ठिकाणी, अनेक वस्त्यांमध्ये, घरामध्ये सुद्धा मुला मुलींना अभ्यासासाठी पोषक वातावरण किंबहुना जागा ही उपलब्ध नसते, तर त्यांच्यासाठी सार्वजनिक ठिकाणी रीडिंग रूम्स विकसित करण्यासंदर्भामध्ये आम्ही पावलं उचलणार आहोत. एक मध्यवर्ती सार्वजनिक ग्रंथालय आणि रीडिंग रूम ही देखील ट्युशन एरियाच्या ठिकाणी ही मागणी आहे, तर तिथं ही संकल्पना साकारण्याचा आमचा मानस आहे. रस्ता सुरक्षेच्या ठोस उपाययोजना, आता वाहतूक एवढी वाढलेली आहे की तिथं आता ट्रॅफिक पोलीसची सुद्धा संख्या खूप कमी आहे आणि म्हणून लातूर शहर महानगरपालिकेच्या पुढाकारानं ट्रॅफिक वॉर्डन्स वर्दळीच्या चौकांमध्ये आता वाहतुकीवर नियंत्रण राखण्यासाठी नेमण्याच्या संदर्भामध्ये आम्ही कार्यक्रमामध्ये तो मुद्दा नोंदवलेला आहे. संपूर्ण शहरामध्ये सीसीटीव्ही कव्हरेज, अल्पसंख्याक कल्याण केंद्र, लातूर पॅटर्न, महानगरपालिका शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम याची आम्ही आता सुरुवात करणार आहोत. काही ठिकाणी लातूर शहर महानगरपालिकेच्या शाळा आहेत आणि काही ठिकाणी जिथे शाळांसाठी आरक्षित जागा आहेत तिथं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या उपक्रमाअंतर्गत मग त्याला प्रोत्साहन देऊन या व्यवस्था इथं विकसित करण्याकडे आमचा कल आहे, हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. लातूरमध्ये भटके विमुक्त जात जमातीचे सुद्धा आमचे अनेक बांधव आहेत, त्यांचं कल्याण केंद्र हे सुद्धा आम्ही या ठिकाणी उभं करण्याचा आमचा मानस आहे. 8 गॅलरी, एक्सपेरिमेंटल थिएटर याची आवश्यकता आहे.
ऑडिटोरियम याची आवश्यकता आहे. भूमिगत वीज वाहिन्या व गटार योजना, फेरीवाले म्हणजे गोलाईमध्ये आपण इथं आहोत आणि फेरीवाले इथं खूप आहेत संख्येनं आणि धोरण नसल्यामुळं त्यांची गळचिपी व्हायला लागली आहे. संविधानानं अगदी फेरीवाल्याला सुद्धा जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि म्हणून सरकारला किंबहुना लातूर शहर महानगरपालिकेला या मधल्या काळामध्ये काही त्याच्यावर ठोस उपाययोजना करता आल्या नाही. त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही फेरीवाला धोरण राबवणे हा एक मुद्दा आम्ही या ठिकाणी हाती घेतलेला आहे. प्रत्येक चौकाचं सुशोभीकरण आणि अनाधिकृत फ्लेक्स जे आहेत लातूरला यापासून आम्हाला मुक्तता द्यायची आहे. खरं म्हणजे मुख्यमंत्री काल लातूर येथे आले आणि सत्ताधाऱ्यांनी अनाधिकृत फ्लेक्सनच त्यांचं स्वागत केलं. खरं म्हणजे किमान मुख्यमंत्री येत आहेत, त्याचा जो काही सन्मान आपल्याला राखायचा आहे तो देखील भारतीय जनता पक्षाला राखता आला नाही. अनाधिकृत फलकाने त्यांचं स्वागत केलं, ते सुद्धा दुर्दैवी आहे. शेवटी लातूरकर हे केंद्रबिंदू मानून जर उपाययोजना केल्या तर मला असं वाटतं अशा चुका कोणाकडनंही होणार नाही. आणि म्हणून हे जे काही अनाधिकृत होर्डिंग्स फ्लेक्स आहेत याच्यापासून लातूरला मुक्त करणं हा एक आमचा ठळक मुद्दा आहे. अतिक्रमण मुक्त लातूर शहर. अनेक ठिकाणी फुटपाथ्स आहेत पण त्या फुटपाथ्सवर अतिक्रमण झालेलं आहे. सामान्य माणसाला बाजारात आल्यानंतर खरेदी करायला येत असताना रस्त्यावरूनच चालावं लागतं आणि मग त्याला धक्का लागतो, कुठलं तरी वाहन खेटून जातं, भांडणं होतात, छेडछाड होते. आणि म्हणून चालणारे जे आहेत, पादचारी जे आहेत, त्यांना जर आपल्याला ही व्यवस्था देता आली आणि ज्याच्यासाठी अनेक शहरांमध्ये आंदोलनं झाली, बँगलोर असेल, चेन्नई असेल, दिल्ली असेल, तर आता लातूरही आता महानगर झालंय. येणाऱ्या काळामध्ये लातूर आणखी वाढणार आहे, याचा विस्तार होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की वेळीच आपण या उपाययोजना करायला हव्यात आणि ते देखील आम्ही यामध्ये नमूद केलंय. कौशल्य विद्यापीठांशी करार करून रोजगाराभिमुख प्रशिक्षण लातूर शहर महानगरपालिका लातूरातल्या सुशिक्षित आणि ज्यांचं शिक्षण पूर्ण झालं नाही असे यांना कौशल्य प्रदान करून त्यांना एम्प्लॉयबल करण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काही पावलं उचलावे लागतील. लातूर महानगरपालिकाद्वारे मिड डे मील बाजारपेठेच्या ज्या जागा आहेत तिथं 15 रुपयामध्ये पौष्टिक जेवण म्हणजे लातूर कॅन्टीन त्याला म्हणता येईल आपल्याला. जयललिता यांची मला आठवण होते की त्यांनी चेन्नईमध्ये अम्मा कॅन्टीन आम्ही ऐकलं होतं मागच्या काळामध्ये. तर त्याच धर्तीवर, कारण आपल्याकडे रोज येणारा जाणारा वर्ग खूप मोठा आहे आणि म्हणून स्वस्त दरामध्ये लातूर कॅन्टीन या नावाने ही योजना आम्ही साकारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानंतर जन्म आणि मृत्यू, आता हे सत्य आहे, मृत्यू हे कटू आहे आणि जन्म हे गोड आहे. त्यामुळं पण समाज व्यवस्थेमध्ये या ज्या व्यवस्था आहेत त्या आता वाढत्या लातूरला पुरेशा नाही आहेत. जसं आपण रुग्णालय वाढवतोय पण अनेक समाजाला जे काही आपले संस्कार जपण्याच्या ज्या काही आपल्या प्राथमिकता आहेत त्यासाठी स्मशानभूमी असेल, कब्रस्तान असेल, दफनभूमी असेल, प्रत्येक समाजाला अजूनही अनेक समाज वाट पाहत आहेत. गोसावी समाज अजूनही त्यांना या व्यवस्था
जागे अभावी त्या देता आलेल्या नाही आहेत. लिंगायत समाजाच्या दफनभूमीचा मुद्दा आहे, मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानचा मुद्दा आहे, बौद्ध समाजाच्या आणि मागासवर्गीय समाजाच्या सुद्धा या अडचणी आहेत. इतर मागासवर्गीय समाजामध्ये अनेक असे समाज आहेत की ज्यांच्या संस्काराच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीनुसार आपल्याला त्या व्यवस्था विकसित कराव्या लागतात. हिंदू समाजाच्या आहेत, ख्रिश्चन समाजाच्या आहेत, जैन समाजाच्या आहेत. हा जो काही विस्तार होतोय त्या सगळ्या समाजांसाठी या सगळ्या मूलभूत सुविधा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या विकसित करायच्या आहेत. हा जो आउटर रिंग रोड आता इनर रिंग रोड झालेला आहे आणि काल परवाही एक भीषण अपघात त्या ठिकाणी झाला, आंदोलन झालं, रस्ता रोको झाला, जाळपोळ झाला. तर आता केंद्राकडे आणि राज्याकडं हा जो इनर रिंग रोड आहे, आता हा इनर रिंग रोडच राहील आणि आउटर रिंग रोड मात्र आपल्याला लातूरच्या बाहेरून येणाऱ्या काळामध्ये विकसित करावा लागेल. त्याचा देखील प्रयत्न डॉक्टर शिवाजी काळगे खासदार म्हणून आणि मी आमदार म्हणून केंद्र आणि राज्य सरकारकडे तो पाठपुरावा करतोय. आणि ही जी काही राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरची वाहतूक आहे ती शहरात न येता बाहेरून जाईल याची व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये त्या पर्यायी मार्गामुळे होईल, ही देखील खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. त्याचबरोबर हवा गुणवत्ता व पर्यावरणीय निरीक्षण फलक मुख्य चौकामध्ये बसवण्यात येतील, जेणेकरून लातूरकरांना आजचं तापमान काय आहे, हवामान काय आहे, म्हणजे हवामानाची आणि तापमानाची मानके फक्त आमच्याकडेच पाहून त्याचं विश्लेषण न करता, म्हणजे पत्रकारांना नाहीतर कसं असतं, रान तापलंय लातूर आपलंय असं आम्ही म्हटलंय, पण एरवी जेव्हा निवडणुका नसतात तेव्हा अनेक आता मानके निर्धारित झालेली आहेत. त्यामुळं ती फलकं आम्ही मुख्य ठिकाणी बसवणार आहोत. बुद्ध विहार निर्मिती आम्ही करणार आहोत. लातूर बुद्ध विहार या नावाने आम्ही ती निर्मिती करणार आहोत. आणि बुद्ध गार्डन जे प्रदीप राठी यांच्या संकल्पनेतनं आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय शिवराज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरमध्ये उभं राहिलं, तर त्याचा देखील नव्यानं पुनर्विकास व सुशोभीकरण करण्याचा प्रकल्प आम्ही संकल्पित या ठिकाणी केलेला आहे. धूळ व खड्डे मुक्त रस्ते, महावीर स्तंभ उभारणी, हे सुद्धा बऱ्याच दिवसापासून आमच्या जैन बांधवांची मागणी आहे. त्यामुळं त्याला एक मूर्त स्वरूप आम्ही आगामी काळामध्ये देण्याचा संकल्प केलेला आहे. त्याच्यावर मागे काम झालं आणि ते का रेंगाळलं तर आमच्या बांधवांना ज्या जागा सुचवण्यात आलेल्या होत्या त्या जागा पसंत पडल्या नाहीत, किंबहुना त्यांनी ज्या जागा सुचवल्या त्या जागा मिळवून देण्यामध्ये काही आम्हाला अडचणी आल्या आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये एक योग्य जागा त्याला निर्धारित करून आपण महावीर स्तंभ आपण या ठिकाणी उभं करणार आहोत. सामाजिक सहभाग व पुरस्कार योजना, त्याच्यामध्ये अनेक पुरस्कार अनेक क्षेत्रामध्ये महापालिकेच्या वतीनं सुरू करण्यात येतील. अनेक विशेष पुरस्कार योजना आहेत आणि श्रद्धेय शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या नावाने देखील पुरस्कार सुरू करावा अशी मागणी आमच्याकडे आली आणि त्या नावाने देखील पुरस्कार सुरू करण्याची संकल्पना आम्ही मांडलेली आहे. मोफत वायफाय सुविधा म्हणजे वायफाय हॉटस्पॉट्स हे जिथं आवश्यक आहेत तिथं, सगळीकडेच त्याची आवश्यकता नाही, कारण नेटवर्कमुळं किती अडचणी नव्याने निर्माण होतात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. भटके कुत्री व जनावरे यांचा निपटारा याकडे आमचा कल असेल. ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल आम्हाला या ठिकाणी निर्माण करायचं आहे. एक्वॉटिक सेंटर आपल्याला निर्माण करायचं आहे.
गंजगोलाई ऐतिहासिक वारसा म्हणून जतन, संवर्धन व सुशोभीकरण, मिनी मार्केटचं पुनर्वसन आणि लातूर येथे भव्य शिवसृष्टी निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 70 फुटी पुतळा आणि प्रेरणा सृष्टी साकारणार हा देखील मुद्दा आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेला आहे. बहुजन सांस्कृतिक केंद्र हे आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे. आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं स्मृतीस्थळ लातूर शहरामध्ये विकसित करणार. आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं स्मृतीस्थळ आम्ही विकसित करणार. मुख्यमंत्र्यांनी देखील याचा उल्लेख केला. आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या नावाने स्मृतीस्थळ विकसित करणार. काँग्रेस नेते आदरणीय शिवराज पाटील साहेब यांचं स्मृतीस्थळ विकसित करणार असं ते म्हणाले असते तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. पण असो, पुतळे, चौक आणि रस्ते यांचं आम्ही सुशोभीकरण करणार आहोत. या अनेक मुद्द्यांसह हा जाहीरनामा आम्ही आपल्या पुढे सादर केलेला आहे. आपल्याला विनंती आहे की आपल्या वृत्तपत्र, वाहिनी, सामाजिक माध्यम याद्वारे लातूरकरांचा जाहीरनामा, काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा आपण मतदारांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आमची मदत करा ही विनंती मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो. या पत्रकार परिषदेसाठी आपण सारे मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पत्रकारांना विनंती करतो, आपले काही प्रश्न असले तर त्या प्रश्नांसाठी आपण ही पत्रकार परिषद खुली करू अशी आपल्याला विनंती करतो. खासदार इथं आहेत, वंचित बहुजन आघाडीचे नेते इथं आहेत, त्यांनाही